सक्सेशन प्लॅनिंग कसं करावं? सक्सेशन प्लॅनिंग मध्येच उत्तर आहे. कारण लोक प्लॅन करत नाही म्हणून ते सक्सेशन फेल होतं. तुम्ही जापानचा उदाहरण दिलं किंवा तुम्ही अमेरिकेचं उदाहरण दिलं. 5-5, 7-7, 8-8, 10-10 पिढ्या तोच बिझनेस करत आले. पूर्ण जग जे आहे ना ते 3 तुकड्यांमध्ये डिवाइड झालेले. सगळ्यात टॉपला डेव्हलप्ड कंट्रीज, डेव्हलपिंग कंट्रीज, भारत देश डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये मोजला जातो आणि सगळ्यात खालती म्हणजे अंडर डेव्हलप कंट्री. आपले उद्योजक काय करतात की खूप चांगला बिझनेस वाढतो आणि मग ते म्हणतात की आपण मुलांना शिक्षणासाठी अब्रॉड पाठवूया. तर मुलांना सांगतात तुम्ही आता फक्त शिक्षणावर फोकस करा. 22, 23, 24, 25 वर्षापर्यंत दे आर अब्रॉड आणि दे गेट यूज टू दॅट लाईफस्टाईल, राईट? आणि मग त्यांना असं वाटतं की परत येऊन हा बिझनेस करण्यापेक्षा लेट मी सेटल देअर ओनली. तो जसं तुम्ही म्हणालात की मुलांना यंग एज मध्येच सक्सेशन प्लॅनिंग वर करायला हवं. सो हाऊ कॅन वी स्टार्ट दॅट? व्हॉट इज द मिस्टेक यू शुड अवॉइड? हा विषय आहे पेरेंटिंगचा. माझ्या मुलांच्या निर्णयामध्ये माझा पेरेंटिंग त्यांच्यावर कसं झालं ना, हा एक फार मोठा त्याच्यामध्ये विषय असणार आहे. तर इट ऑल डिपेंड्स ऑन पेरेंट. तो आपला जो इन हाऊस जो स्टाफ आहे, तर आम्ही जे काम करतो लाईक यू राईटली सेड फॉर कोचिंग, तर आपले जे लोक आहेत त्यांना एक 8-10 वर्षा पुढचं तुम्ही एक विजन दाखवू शकता की तू यू स्टे विथ मी सो इट विल टेक केअर ऑफ द अट्रिशन रेट ऑल्सो. लिडरशिप डेव्हलप करणं किती ऍडवायजेबल? एकदम ऍडवायजेबल आहे. कारण त्यांना तुमची सगळी प्रक्रिया माहिती आहे, तुमचे स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस त्यांना माहिती आहे. उद्योग यश या युट्यूब मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण प्रत्येक वेळी एक विषय घेऊन मराठी उद्योजकांना काय चॅलेंजेस येतात, त्यांचे रोजच्या बिझनेस प्रोसेसमध्ये काय डिफिकल्टीज येतात, याच्यावर आपण विशेष डिस्कशन करतो. आज आपल्याकडे आपले गेस्ट ॲग्नेलो राजेश अथाडे सर आहेत आणि आजचा विषय खूप वेगळा आहे सर. जगभरामध्ये ना आपण अशा गोष्टी ऐकतो की एक ऑर्गनायझेशन 3 पिढ्या चाललेली आहे, 4 पिढ्या चाललेली आहे, 5 पिढ्या चाललेली आहे. जापानमध्ये तर 7 आणि 8 पिढ्यांचे बिझनेसेस आहेत. पण भारतात जेव्हा आपण बघतो की लाखो उद्योजक आहेत, स्मॉल ऑर्गनायझेशन्स आहेत, पण खूप कमी बिझनेसेस ना असे 100 वर्ष 150 वर्ष असे दिसतात आपल्याला. तर सक्सेशन प्लॅनिंग ह्याच्यावर आपण आज डिस्कस करूया. सो कुठे तो उद्योजक फेल होतो की आपण म्हणजे मी व्यवसाय सुरू केला, 20-30 वर्ष केलं आणि माझ्या पुढच्या पिढीला जर इंटरेस्ट नसेल तर तो मी व्यवसाय बंद करतो. सर इट डायज अ अर्ली एज. तर सक्सेशन प्लॅनिंग कसं करावं? सक्सेशन प्लॅनिंग मध्येच उत्तर आहे. कारण लोक प्लॅन करत नाही म्हणून ते सक्सेशन फेल होतं. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जापानचा उदाहरण दिलं किंवा तुम्ही अमेरिकेचं उदाहरण दिलं. 5-5, 7-7, 8-8, 10-10 पिढ्या तोच बिझनेस करत आले. बरोबर आहे. पूर्ण जग जे आहे ना ते 3 तुकड्यांमध्ये डिवाइड झालेलं आहे. सगळ्यात टॉपला डेव्हलप्ड कंट्रीज, सगळ्यात कमी आहेत डेव्हलपिंग कंट्रीज. भारत देश डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये मोजला जातो आणि सगळ्यात खालती म्हणजे अंडर डेव्हलप्ड कंट्रीज. आणि त्याच सिक्वेन्स मध्ये सक्सेशन प्लॅनिंगचा गोंधळ आहे. म्हणजे सगळ्यात अनऑर्गनाइज सक्सेशन प्लॅनिंग इज इन द अंडर डेव्हलप कंट्रीज, ज्याचं सगळ्यात मोठी आबादी आहे. मोस्ट ऑफ द कंट्रीज कम अंडर डेव्हलप कंट्रीज. त्याच्यानंतर डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये कमी कॉम्प्लिकेशन आहे सक्सेशन प्लॅनिंग मध्ये. आणि डेव्हलप कंट्रीज मध्ये सक्सेशन प्लॅनिंग इज इक्वली इम्पॉर्टंट ॲज बिझनेस प्लॅनिंग. म्हणून त्यांची ती योजना जी असते ना ती पिढ्याहून पिढ्या चालत राहते आणि त्याचे अमाप फायदे असतात. कारण जेव्हा तुम्ही एका संस्थेबरोबर डील करता आणि ती संस्था समजा 350 वर्ष जुनी असली की तुमचा त्यांच्याबरोबरची चर्चाच विश्वासाने सुरू होते की बाबा एवढी जुनी संस्था असेल म्हणजे विश्वासू संस्था आहे. त्यांचे कंप्लायन्सेस इन प्लेस असतात, सरकार त्यांना मान्यता देते, सरकार त्यांचा रिस्पेक्ट करते, लोक त्याचा रिस्पेक्ट करतात, त्यांचे वेंडर्स एस्टॅब्लिश असतात, त्यांचा कस्टमर बेस एस्टॅब्लिश असतो. कस्टमरचा मुलगा कस्टमर, त्याचा मुलगा कस्टमर, त्याचा मुलगा कस्टमर, पिढ्यानुपिढ्या लोक त्याच ब्रँडचे कस्टमर असतात. तर त्याचे भरपूर फायदे आहेत आणि त्याच्यामध्ये व्हॅल्युएशनचा गेम तर प्रचंड असतो. टोटली डिस्प्रपोर्शनेट टू देअर इन्कम त्यांची व्हॅल्युएशन असते. व्हॅल्युएशनचा सगळ्यात चांगला भर असतो टर्नओव्हर आणि बॉटम लाईन प्रॉफिट. पण ज्या कंपन्या जुन्या असतात ना त्यांना लेगसीचं पण व्हॅल्युएशनचं एक प्रीमियम मिळतं. तर इट इज समथिंग दॅट हॅज टू बी अंडरस्टूड. तर भारतामध्ये अजूनपर्यंत हे मॅच्युअर्ड नाही झालंय, अजून नाही झालंय. आणि सक्सेशन प्लॅनिंग इज क्रिटिकली इम्पॉर्टंट. बऱ्याच अशा कंपनीज आहेत ज्यांनी सक्सेशन प्लॅनिंग चांगलं केलं. म्हणजे सगळ्यात मोठं उदाहरण जे भारतामध्ये असेल ना दॅट इज द रिलायन्स ग्रुप. 2 मुलं, वडिलांनी सक्सेशन प्लॅनिंग केलं, तो भाग वेगळा आहे. एक सुपरस्टार झाला आणि एकाचे प्रॉब्लेम झाले, तो भाग वेगळा आहे. कारण दॅट इज ऑन द केपेबिलिटी ऑफ द पर्सन हू शोल्डरिंग द रिस्पॉन्सिबिलिटी. तो भाग वेगळा आहे. परंतु सक्सेशन प्लॅनिंग जर तुम्ही योग्य प्रकारे केलं तर यू आर मल्टिप्लाइंग द व्हॅल्युएशन ऑफ दॅट ऑर्गनायझेशन.
आणि बॅकवर्ड ते कॅल्क्युलेशन चालतं की यू आर ऍक्च्युअली इन द ग्रिप ऑफ द बिझनेस. आता रिलायन्सचं एम्पायर जर तुम्ही पाहायला गेलात तर इट इज कंट्रोल बाय वन मॅन, मुकेश अंबानी. आणि या सक्सेशन प्लॅनिंगचं सक्सेस एवढं मोठं आहे की मुकेश अंबानी मस्ट हॅव मल्टिप्लाइड द एम्पायर ॲटलीस्ट 20 to 50 times ऑफ व्हॉट वॉज लेफ्ट टू हिम बाय धीरूभाई अंबानी. तर सक्सेशन प्लॅनिंग त्यांचं एवढं मजबूत आहे. आणि आपण पीडीलाइट इंडस्ट्रीज ओळखतो, त्याच्यामधलं सक्सेशन प्लॅनिंग एकदम वेगळं आहे. त्या लोकांनी प्रोफेशनल मॅनेजमेंट बसवलेली आहे. तर कॉम्पिटंट अँड क्वालिफाईड पीपल ऑफ द व्हेरियस इंडस्ट्रीज आर ॲट दी हेल्म ऑफ अफेअर्स ऑफ दी ऑर्गनायझेशन. मग त्याच्यामध्ये असं असतं की चालवणारी लोक वेगळी असतात आणि शेअर होल्डर फॅमिली असते. लाईक एल&टी ऑल्सो प्रोफेशनली मॅनेज्ड ऑर्गनायझेशन. इट इज ॲब्सोल्युटली प्रोफेशनली मॅनेज्ड. तर सक्सेशन प्लॅनिंग जे करतात त्यांची लॉन्जिटिव्हिटी वाढल्यामुळे त्यांचा बिझनेस मोठा होतो आणि त्यांचं व्हॅल्युएशन देखील मोठं ठरतं. देर आर मल्टिपल वेज ऑफ डुईंग सक्सेशन प्लॅनिंग. आणि भारतामध्ये ना कम्युनिटी वाईज सुद्धा सक्सेशन प्लॅनिंगचे नियम चेंज होतात. फॉर एक्झाम्पल, फॉर द हिंदू पॉप्युलेशन द रूल्स आर डिफरंट, फॉर द मुस्लिम कम्युनिटी द रूल्स आर डिफरंट, फॉर द ख्रिश्चन कम्युनिटी द रूल्स आर डिफरंट. तो एक कॉम्प्लिकेशन आहे. त्याच्या व्यतिरिक्त कायदे वेगवेगळे असतात. आणि सक्सेशन प्लॅनिंग करण्याचा हेतू फक्त हा बिझनेस पुढे कसा चालवायचा याच्यावर नसून आपल्याला टॅक्स प्लॅनिंग करायला सुद्धा सक्सेशन प्लॅनिंग फार उपयोगी पडते. आणि त्याच्यासाठी भारतामध्ये चांगले नियम आहेत सध्या तरी. कारण डेव्हलप कंट्रीजमध्ये सक्सेशन प्लॅनिंग मध्ये टॅक्सचा लाफा फार मोठा आहे. सक्सेशन प्लॅनिंग मध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर टॅक्सेशन द्यावं लागतं वेन दी एस्टेट इज ट्रान्सफर्ड टू द नेक्स्ट जनरेशन. भारतामध्ये सध्या तसं नाहीये, पण आपल्याकडे प्लॅनिंग पण नाहीये. तर ते प्लॅनिंग करणं महत्वाचं आहे. आणि यू हॅव टू रिअली मेक शुअर दॅट द नेक्स्ट जनरेशन गेट्स कनेक्टेड विथ दॅट बिझनेस राईट फ्रॉम देअर चाइल्डहुड. जे हुशार एंटरप्रेन्योर्स असतात ना, किंवा जे फोरफादर्स होते, त्यांनी प्लॅनिंग एवढी मस्त केलेली की त्यांनी नर्चर लहान मुलांना त्यांच्या बिझनेसमध्ये करायला सुरू केलं लहानपणापासून. आणि दे बिकम अ पार्ट ऑफ दॅट बिझनेस. म्हणजे एक अशी संस्था जे आपले मित्र आहेत माझे आणि तुमचे, दॅट इज लॉरेन्स अँड मायो. 150 वर्ष जुनी कंपनी. इट्स लेगसी बिझनेस. थर्ड और फोर्थ जनरेशन मॅनेजिंग द बिझनेस. म्हणजे ब्रिटिश काळातली ती कंपनी. आणि इट्स स्टील कंटिन्यूड बाय इंडियन ओनर्स, शेअर होल्डर्स अँड ओनर्स. आणि ब्युटिफुली मॅनेज द होल फॅमिली इज इन टू दॅट बिझनेस. आणि रोल्स आर डिवायडेड. तर इट इज अ फॅन्टॅस्टिक मेकॅनिझम विच वी शुड इम्प्लिमेंट. अँड वी आर स्टील ॲट द नेसंट स्टेज. अजूनपर्यंत ते सक्सेशन प्लॅनिंग आपण व्यवस्थित प्रकारे पार नाही पाडली. मी देखील त्याच्यामध्ये कमजोर आहे. म्हणजे आय एम ऑल्सो इन द प्रोसेस ऑफ डुईंग इट फॉर माय चिल्ड्रन. दे आर स्टील स्टडिंग. पण एक मुलगी आता 6 महिन्यात तयार होणार आहे, वकील होणार आहे. आणि माझा मुलगा 3 वर्षानंतर वकील होणार आहे. तर ती प्रक्रिया सुद्धा मी त्यांच्याबरोबर चर्चा करायला सुरू केलेली की बाबा तुमची आवड काय, तुमची निवड काय, तुम्हाला काय घडवायचं आहे. आणि यंगस्टर्स जे आहेत ना, त्यांचे प्लॅन्स फार फास्ट चेंज होतात, प्रायोरिटी चेंज होतात, प्लॅन्स चेंज होतात आणि विजन पण चेंज होतं. तर त्यांना स्थिर कसं करायचं ते पण माझे प्रयत्न चाललेले आहेत. पण ती प्रक्रिया सुरू करणं लवकरात लवकर आणि कमीतल्या कमी वयामध्ये मुलांबरोबर हे फार गरजेचं आहे. आय थिंक एक्झॅक्टली माझा पुढचा प्रश्न तोच होता की आपले उद्योजक काय करतात की खूप चांगला बिझनेस वाढतो आणि मग ते म्हणतात की आपण मुलांना शिक्षणासाठी अब्रॉड पाठवूया. आणि अब्रॉड पाठवल्यानंतर मुलांना सांगतात तुम्ही आता फक्त शिक्षणावर फोकस करा. आणि जवळजवळ 22, 23, 24, 25 वर्षापर्यंत दे आर अब्रॉड आणि दे गेट यूज टू दॅट लाईफस्टाईल, राईट. आणि मग त्यांना असं वाटतं की परत येऊन हा बिझनेस करण्यापेक्षा लेट मी सेटल देअर ओनली. सो जसं तुम्ही म्हणालात की मुलांना यंग एजमध्येच सक्सेशन प्लॅनिंगवर करायला हवं. सो हाऊ कॅन वी स्टार्ट दॅट? व्हॉट इज द मिस्टेक यू शुड अवॉइड? पेरेंटिंग हा विषय आहे. पेरेंटिंगचा म्हणजे माझ्या मुलांच्या निर्णयामध्ये माझा पेरेंटिंग त्यांच्यावर कसं झालं ना, हा एक फार मोठा त्याच्यामध्ये विषय असणार आहे. तर इट ऑल डिपेंड्स ऑन पेरेंटिंग. तर माझे एक मित्र आहेत, त्यांचं नाव आहे दीपक भीमाणी. माळेगावचे आहेत ते. आणि त्यांना 2 मुलं आहेत. आणि दोन्ही मुलांनी मिळून, अनलाईक द रिलायन्स ब्रदर्स, या 2 भावंडांनी मिळून वडिलांनी क्रिएट केलेला बिझनेस कमीत कमी 10 पटीने मल्टिप्लाय केलेला आहे. नाव वेअर द फादर इज द मेंटॉर. आणि दोन्ही मुलांचं शिक्षण ते जे बिझनेस करतात त्याच्याशी काही निगडीत नव्हतं, तरी सुद्धा ते दोन्ही या बिझनेसमध्ये आलेत. कारण त्यांना समजलंय की बाबा एस्टॅब्लिश्ड बिझनेसला मोठं करणं इज इझियर देन स्टार्टिंग अ न्यू ऍक्टिव्हिटी. आणि येणाऱ्या काळामध्ये असं असणार आहे की सेल्फ एम्प्लॉईड इज गोइंग टू बी अ हायर पर्सेंटेज ऑफ रेव्हेन्यू अर्निंग पीपल इन इंडिया देन एम्प्लॉईज. ॲब्सोल्युटली बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये जर आपल्या घरातलाच बिझनेस जर आपण घेऊन त्याला मोठं केलं
तर युअर सक्सेस स्टोरी बिगिन्स फास्टर. लेगसी मिळते. कारण लेगसी मिळते, इन्फ्रास्ट्रक्चर मिळतं, कस्टमर बेस मिळतं, नॉलेज मिळतं, डोमेन नॉलेज मिळतं, गुडविल Yes. मिळतं, Yes. सगळे यंत्रणा तुम्हाला रेडीमेड मिळतात. तर असे अनेक लोक आहेत जे प्रॉपर सक्सेशन प्लॅनिंग करतातच आहे. दुसरे आपले मराठी उद्योजक आहेत सुनील उपलब. जी. आता मुलगा PhD करून आलेला आहे अमेरिकेवरनं, हो. मुलगी आर्किटेक्ट आहे JJ स्कूल ऑफ आर्ट्स मधनं. म्हणजे बोथ आर एस्टॅब्लिश्ड ऑर्गनायझेशन. Yeah. सर्वेश तर ICTचा स्टुडंट आहे, जिथे मुकेश अंबानी एका काळाला विद्यार्थी होता. Correct. आज त्या संस्थेमध्ये सर्वेश विद्यार्थी होता आणि आज दोघेही वडील देखील मेकॅनिकल इंजिनियर आहेत. Yes. तर त्यांच्याबरोबर दोन्ही जुडलेत आणि टुगेदर वी आर अ टीम विच वर्क्स फॉर SDG 6 वॉटर स्टोरेज मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीज ॲट अंबरनाथ आणि ॲट भिवंडी. Correct. तर ते देखील आता सक्सेशन प्लॅनिंग करतात, म्हणून ते सगळे इन्व्हॉल्ड आहेत. पूर्ण परिवार त्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्ड आहेत. गुजराती आणि मारवाडी लोकांमध्ये जर तुम्ही पाहिलं ना, तर त्यांचं सक्सेशन प्लॅनिंग फार स्ट्रॉंग असतं. त्यांच्या तत्वांमध्ये सक्सेशन प्लॅनिंग असतं, म्हणून त्यांच्याकडे एक चांगली ताकद असते. म्हणजे काका, मामा, नाना सगळे एका बिझनेसमध्ये असतात, तर त्यांची लिगसी स्ट्रॉंग होत चालली. म्हणून त्यांचं फाउंडेशन स्ट्रॉंग असतं, त्यांचं मनी मॅनेजमेंट चांगलं असतं आणि म्हणून ते एक्सपान्शनमध्ये रिइन्व्हेस्ट करू शकतात आणि मार्केटला चांगल्या पद्धतीने लेव्हरेज सुद्धा करू शकतात. तर नाव वी नीड टू स्टार्ट लुकिंग ॲट इट ॲज समथिंग विच इज गोइंग टू बेनिफिट देम नॉट ओनली हिस्टॉरिकली पण ऑल्सो द हिस्ट्री येट टू बी क्रिएटेड. येस येस, व्हेरी गुड. सो एक इंटरेस्टिंग स्टेटमेंट मला ऐकायला मिळालं होतं की एक उद्योजक म्हणाला की माझ्या मुलांना ना माझ्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट नाही आहे, सो आय एम क्लोजिंग द बिझनेस आणि वगैरे वगैरे. तर त्याला एका व्यक्तीने चॅलेंज केलं की तुमच्या मुलांना बिझनेसमध्ये इंटरेस्ट नाही आहे, पण हाऊ डू यू नो तुमच्या नातवंडांना बिझनेसमध्ये इंटरेस्ट नसेल. क्या बात आहे. दॅट इज अ व्हेरी आय ओपनिंग स्टेटमेंट. सो जसं तुम्ही म्हणालात की जर घरातले मुलं जर इंटरेस्टेड नसतील बिझनेसमध्ये, सो देर आर टू वेज. म्हणजे फॅमिली रन पण सक्सेशन असू शकतं आणि प्रोफेशनल पण सक्सेशन असू शकतं टिल द टाइम द नेक्स्ट जनरेशन टेक्स इट ओव्हर. सो हाऊ कॅन वी डू दिस बोथ? हाऊ टू डू अ प्रोफेशनल सक्सेशन? हे सुद्धा बरेच संस्था करतातच आहे आणि अनेक लोकांनी हे चांगलं आर्टिक्युलेट वे मध्ये केलेलं आहे की प्रोफेशनल मॅनेजमेंट येतं आणि त्यांच्या हाताखाली त्यांचे नातवंड नेक्स्ट जनरेशन दे आर कमिंग इन टू द सिस्टम आणि दे सडनली कॅन बिकम गुड लीडर्स. कारण इट इज नॉट ओनली लिडरशिप बट इट इज ऑल्सो पार्टिसिपेशन दॅट इज रिक्वायर्ड. तर बरेच लोक असे करायला लागलेत आणि तुम्हाला आज बऱ्यापैकी म्हणजे देर आर ऑर्गनायझेशन विच हायर IIMs आणि IITians टू ऑपरेट देअर बिझनेसेस आणि दे आर द फॅमिली द शेअर होल्डर आणि द नेक्स्ट जनरेशन वर्क अंडर दोज ऑपरेशन एक्सपर्ट्स अँड दे ऑल्सो बिकम गुड इन देअर बिझनेस. फॉर एक्झाम्पल सक्सेशन प्लॅनिंग मध्ये जर मला एक उदाहरण द्यायचं झालं तर आनंद महिंद्रा. म्हणजे एवढं सुरेख सक्सेशन प्लॅनिंग झालंय ना त्या फॅमिलीचं, इट इज अमेझिंग. परंतु त्यांची मुलं बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व नाही आहेत, तर ते कसं भविष्यात सक्सेशन प्लॅनिंग करणार आहेत, आय एम वेटिंग टू सी दॅट. सो आय नो आनंद महिंद्रा व्हेरी वेल. तर ते मी त्यांना पुढच्या मुलाखतीमध्ये हा प्रश्न विचारणार आहे की हाऊ हॅव यू प्लॅन्ड युअर सक्सेशन प्लॅनिंग फॉर युअर फॅमिली. त्यांना मुलीच आहेत आणि लग्न झालेलं आहे त्यांचं, तर प्रोबेबली हिज सन इन लॉज माइट गेट इट टू द बिझनेस, वी डोंट नो. आणि बरेच असे सक्सेशन प्लॅनिंग झाले आहेत जिथे त्या एंटरप्रेनरला मुलीच आहेत आणि त्यांचे जावई बिझनेसमध्ये आलेले आहेत अँड दे हॅव अगेन ग्रोन द बिझनेस अँड दे हॅव ऑल्सो ग्रोन द मल्टिप्लाइड द बिझनेस मॉडेल. तर सगळे फॉर्म्युलाची पॉसिबिलिटी आहेच. परंतु मी तर असं म्हणेन की ज्यांच्या मुलांना बिझनेसमध्ये इंटरेस्ट नसतं अशा बिझनेसेसने सुद्धा बिझनेस विकण्यापेक्षा प्रोफेशनल मॅनेजमेंटला द्यावं. कारण भविष्यात त्यांच्या नेक्स्ट जनरेशन म्हणजे मुलांच्या नेक्स्ट जनरेशनला जर इंटरेस्ट आलं तर त्यांच्याकडे एक लेगसी बिझनेस असणं गरजेचं आहे. So I think that is a smart thought to do. Yeah. So another question is, what is the loss that the business owner is taking by closing the company rather than continuing the company with a professional management? कारण इतकी 30-40 वर्षाचा तो एक लेगसी क्रिएट झालेली असते. तो द बिझनेस ओनर सेज की आता मी बंद करतो, आय एम डन इनफ. पण जर ती कंटिन्यू केली तर ही विल ऑल्सो गेट सम कॅश फ्लो, ही विल गेट सम फायनान्शियल बेनिफिट्स. सो तो फायदा काय होऊ शकतो? बिझनेस स्ट्रक्चरिंग जर करता आलं ना तर बिझनेस न बंद करता तुमच्या एक्झिस्टिंग एम्प्लॉईजना जर तुम्ही स्टेक होल्डर बनवलं तर कदाचित ते तुमचा बिझनेस कंटिन्यू करू शकतील. त्यांची चूल देखील चालेल घरी. करेक्ट. ते शेअर होल्डर झाल्यानंतर त्यांच्याकडे ओनरशिपचा अभिमान होईल आणि ती कंपनी चांगल्या प्रकारे चालवू शकते. तर बरेच लोक असे देखील करतात. म्हणजे असं नाही की असं नाही होत, असंही होतंय. फक्त एवढंच आहे की आपल्याला त्याचं प्रमाण वाढवणं महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी समजा या टाईपचे पॉडकास्ट ऐकणारे जे लोक असतील ना ते कदाचित असे निर्णय घ्यायला सुरू करतील. दिस विल ट्रिगर अ थॉट इन somebody's mind where they can start looking towards succession planning. परंतु मी असं म्हणतो की आपल्या नेक्स्ट जनरेशनला
आपण जर ऍडवायझरी बोर्ड बनवलं ना, हा जरी त्यांच्याकडे कामाचा अनुभव नसला तरी सुद्धा एका विषयावर त्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन कसा असू शकतो, जर हे त्यांनी राबवायचा प्रयत्न केला ना, तर ऑटोमॅटिकली दे विल स्टार्ट बिकमिंग अ पार्ट ऑफ युअर प्रोसेस अँड युअर सिस्टम, आणि सबसिक्वेंटली दे विल सक्सीड यू इन युअर बिझनेस. फॉर एक्झाम्पल, मी माझ्या मुलांबरोबर काय करतो ते मी तुम्हाला सांगतो. प्लीज. मी जेवढं कॉन्टेंट क्रिएट करतो किंवा जिथे ज्या बिझनेसमध्ये किंवा ज्या फोरम्समध्ये किंवा ज्या इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट करतो त्याचं कॉन्टेंट मी त्यांना दाखवतो, आणि मी त्यांना विचारतो की या विषयावर तुमचं मत काय. आणि यू विल बी सरप्राईज्ड. म्हणजे गरजेचं नाही की त्यांनी माझ्याकडनं काहीतरी शिकावं. आजची तरुण पिढी एवढी इंटेलिजंट झालेली आहे आणि त्यांचं जग बघायचा दृष्टिकोन एवढा वेगळा आहे की जेव्हा ते त्यांचं फीडबॅक देतात तेव्हा माझे डोळे ओपन होतात. अरे, या विषयाला आपण ह्या पद्धतीने सुद्धा हाताळू शकतो किंवा पाहू शकतो. तर इट इज ऑल्सो माय लर्निंग ऑपॉर्च्युनिटी, आणि ॲट द सेम टाइम सबकॉन्शियसली दे आर बिकमिंग अ पार्ट ऑफ माय बिझनेस प्रोसेस. तर त्यांना जर मी असं सांगितलं ना, तुम्ही माझ्या बिझनेसमध्ये सामील व्हा, असं करा तसं करा, तर ते नाही करणार. परंतु जेव्हा मी त्यांना फीडबॅक सिस्टम बनवतोय ना, तर दे आर ऑटोमॅटिकली लर्निंग माय बिझनेस. सबकॉन्शियसली दे आर एज्युकेटिंग देमसेल्व्स ऑन हाऊ टू ऑपरेट द बिझनेस दॅट आय एम पार्टिसिपेटिंग. आता हे केल्यामुळे आम्ही निगडीत आहोत. उद्या काय घडेल दॅट इज अ डिफरंट स्टोरी. पण माझा प्रयत्न जो चालू आहे तर त्याच्यामध्ये ही पद्धत मी वापरतोय. तुम्ही देखील तुमच्या मुलांबरोबर करू शकता. इट विल बी सक्सेसफुल टू अ ग्रेट एक्सटेंट. आणि जर ते झालं तर इट इज नथिंग बट अ प्रोसेस टुवर्ड सक्सेशन प्लॅनिंग. सो महाराष्ट्रामध्ये ना जे उद्योजक आहेत त्यातले 90% उद्योजक हे पहिल्या पिढीचे उद्योजक आहेत. म्हणजे आपल्याकडे खानदानी व्यवसाय असा नव्हता कोणाचा. त्यामुळे प्रत्येक उद्योजक हा स्वतः उद्योजक झालेला आहे. त्यामुळे त्याला हा विषयच माहीत नाही की सक्सेशन प्लॅनिंग कसं करायचं. आणि तो म्हणतो की मी माझ्या मुलांवर जास्त फोर्स करणार नाही किंवा त्यांना त्यांच्या आवडीने चॉईस करायला सांगेल. पण तुम्ही जसं म्हणताय की फ्रॉम अ यंगर एज you have to involve that you have to cultivate that mindset. Cultivate the mindset. आणि त्यांना बिझनेसचा एक बेनिफिट सांगायला हवा, रादर दॅन दे गोइंग टू सम दुसऱ्या फील्डमध्ये जाऊन काहीतरी नोकरी करणं वगैरे, आणि शून्यापासून सुरू करणं. बऱ्याचदा मी असंही बघितलं सर की आपण मुलांना कधी इंटरेस्ट नसतो सक्सेशनमध्ये किंवा तो बिझनेस हँडल करण्यामध्ये. ते बाहेर जातात आणि त्यांना कळतं की अरे जग खूप अवघड आहे, त्यापेक्षा वडिलांचा बिझनेसच बरा आहे. दे कम बॅक आफ्टर 5 years. So holding on to the business is very important, I think, right? You have to develop attraction. म्हणजे ॲज अ बिझनेस ओनर तुमच्या मुलांना तुमच्या बिझनेसचं तुम्ही अट्रॅक्शन निर्माण केलं पाहिजे. एकदा तुम्हाला ट्रॅक्शन आणि अट्रॅक्शन झालं ना, तर ती मुलं स्वतःहून येऊन आयडियाज देतात आणि मग सहभागी होतात. सो दिस इज अ प्रोसेस. म्हणजे ती प्रोसेस जेवढा लवकर तुम्ही सुरू करू शकता तेवढं चांगलं. आणि दे शुड सी द गुड साइड ऑल्सो अँड द बॅड साइड ऑल्सो, बट your good side should be heavier, where they will want to take it as a responsibility. त्यांना ते जड होता कामा नये. तर तुमचं सुद्धा बिझनेस चालवायची पद्धत एवढी सुरेख असली पाहिजे की त्यांना ते वाटलं पाहिजे की बाबा दिस इज अ रेडीमेड लेगसी दॅट आय कॅन इनहेरिट, आणि देन कंटिन्यू दॅट जर्नी फॉरवर्ड. आणि असे अनेक उद्योजक आहेत ज्यांच्या सक्सेशन प्लॅनिंगमध्ये नवीन पिढीने जुन्या पिढीपेक्षा चांगलं कार्य केलं. ॲब्सोल्युटली. असे अनेक उदाहरण, आणि हे घडतंय सध्या. आज जी यंत्रणा अवेलेबल आहेत ना एक्सपान्शनसाठी, जे यस्टरइयरच्या एंटरप्रेन्योर्सना जमत नाही, त्या गोष्टी नवीन लोक येतात, टेक्नॉलॉजी जोडतात, नवीन विजन, नवीन कंट्रीज, नवीन मार्केट्स, नवीन प्रोडक्ट्स आणतात आणि बिझनेसला मॅग्निफाय करतात. तर आय थिंक दिस आर चेंजिंग टाइम्स. आणि भारतामध्ये सुद्धा सक्सेशन प्लॅनिंग आता पद्धतशीर होते. इनफॅक्ट सक्सेशन प्लॅनिंग करण्यासाठी देर आर प्रोफेशनल ऑर्गनायझेशन, देर आर काउन्सिलर्स who can counsel a family of planning succession. आणि बऱ्याच वेळेला मोठ्या फॅमिलीजमध्ये ना अनइव्हननेस ऑफ एफर्ट्स असतात, मिसकम्युनिकेशन असतं, अनइव्हननेस इन टॅलेंट असतं, शोल्डरिंग द रिस्पॉन्सिबिलिटी असतं. तर या सगळ्या गोष्टींना कसं पचवायचं याचे सुद्धा कोचेस असतात सध्या. दॅट इज व्हॉट युअर जॉब, दॅट इज व्हॉट इज अ पार्ट ऑफ युअर जॉब ऑल्सो. तर आरसा दाखवणं आणि फायदे मोजवणं हे देखील एक प्रक्रिया आहे जी केली पाहिजे. आणि फ्रॉम द लॉ पर्स्पेक्टिव्ह ऑल्सो इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. सक्सेशन प्लॅनिंग मध्ये जर तुम्ही लॉला पण ऍडजस्ट केलं तर इट इज अ ग्रेट टॅक्सेशन टूल ऑल्सो. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोफेशनली करता येतात. फरक एवढाच आहे, सुरू केलं पाहिजे. म्हणजे मला माहिती आहे की जिम मध्ये गेल्यानंतर मी फिट होणार, बॉडी बनेल, आय लुक बेटर, कपड्यांची फिटिंग चांगली होईल, पण जिम मध्ये जाणं गरजेचं फक्त जॉईन करून उपयोग नाही, आणि फक्त माहिती देऊन पण उपयोग नाहीये. यू हॅव टू बिकम अ पार्ट ऑफ दॅट जर्नी, यू हॅव टू वर्क टुवर्ड्स इट. करेक्ट. सो अनदर
पार्ट ऑफ सक्सेशन ना दुसरा एक व्हेरी इंटरेस्टिंग थिंग आहे की जसं टाटा ग्रुपमध्ये आपण बघतो एक नाव आहे सुमंत मुळगावकर यु नो ही वॉज अ रेग्युलर एम्प्लॉई पण ही वॉज द रिअल सक्सेसर ऑफ अ कम्प्लीट इंडस्ट्री यु नो एका वर्टिकलचे. तो आपला जो इन हाऊस जो स्टाफ आहे आता आम्ही जे काम करतो लाईक यू राईटली सेड फॉर कोचिंग तर मोठ्या एका ऑर्गनायझेशनमध्ये 160 बिझनेसेस आहेत त्यांचे वेगवेगळे आणि वी आर डुईंग द सक्सेशन प्लॅनिंग फॉर देम फॉर द इन हाऊस सक्सेशन प्लॅनिंग. तर आपले जे लोक आहेत आपले जे टीम आहे त्यांना एक 8-10 वर्षा पुढचं तुम्ही एक विजन दाखवू शकता की तू यू स्टे विथ मी सो इट विल टेक केअर ऑफ द ॲट्रिशन रेट ऑल्सो. तर अशा लोकांसाठी इनर लिडरशिप डेव्हलप करणं किती ॲडवायजेबल आहे? एकदम ॲडवायजेबल आहे, कारण त्यांना तुमची सगळी प्रक्रिया माहिती आहे, तुमचे स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस त्यांना माहिती आहेत. माझ्या एका बिझनेसमध्ये सिन्स आय डू व्हरायटी ऑफ बिझनेसेस माझ्या एका बिझनेसमध्ये वन ऑफ द मोस्ट प्रोडक्टिव्ह एम्प्लॉई इज बिंग पोच्ड बाय अ मल्टीनॅशनल कंपनी आणि दॅट एम्प्लॉई इज नाव थिंकिंग अबाउट जॉईनिंग दॅट ऑर्गनायझेशन. तर आता आम्ही एक असा प्लॅन तिला बनवून देतोय की बाबा तू हे वर्टिकल हँडल कर ॲज अ इक्विटी होल्डर. You become a revenue share partner and we will also give you certain equity to stay and make the business grow. ESOP म्हणतो. ESOP त्याला आपण म्हणतो. आता कसं असतं की बऱ्याच लोकांना जे प्रोडक्टिव्ह लोक असतात ना त्यांना ओनरशिप पाहिजे असते, त्यांना ग्रोथ पाहिजे असतं आणि जर त्यांना एवढं सगळं माहिती आहे की या कंपनीची कल्चर काय, लोक कशी आहेत, प्रोडक्ट कसं आहे, सर्व्हिसेस किती चांगले आहेत, आपण किती प्रॉमिसेस करतो आणि काय डिलिव्हर करतो, त्यांना पूर्ण ब्लूप्रिंट माहिती असते संस्थेची, फ्युचर पण माहिती असतं. फ्युचर पण माहित असतं. तर दिस काइंड ऑफ ऑपॉर्च्युनिटीज कॅन ऑल्सो गिव्ह a role of succession planning for the teams that is there in the organization. आणि त्या लोकांना कंपनीबद्दल, त्या एंटरप्रेन्योर बद्दल आणि एंटरप्रेन्योरच्या परिवाराबद्दल आपुलकी देखील असते. तर यू कॅन कॅपिटलाइज दॅट बाय इंटिग्रेटिंग सच रिसोर्सेस इनटू युअर सिस्टम by giving them some equity in some portion of the business so that it continues and the productivity doesn't hamper. क्या बात है. सो आय थिंक अँड दिस कॅन हॅपन इन एव्हरी बिझनेस म्हणजे प्रोडक्ट रिलेटेड बिझनेस होऊ शकतो, सर्व्हिस रिलेटेड बिझनेस पण होऊ शकतो. यु नो काही चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत त्यांनी पण प्रॅक्टिस सक्सेशन प्लॅनिंग म्हणून शिफ्ट केलेली आहे. बरोबर. एव्हरी फील्डमध्ये ते पॉसिबल. भरपूर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीजमध्ये बऱ्याच वेळा कसं असतं की 60 ते 70% काम हे वेंडर्स करून देतात आणि ते फक्त असेंब्ली करतात त्यांच्या फॅक्टरीमध्ये. तर या वेंडर्स मधनं 50% वेंडर्स तर त्यांचे असे असतात जे त्यांचे चांगले एक्सपर्ट एम्प्लॉईज सोडून वेंडर बनतात आणि त्यांना तो बिझनेस दिला जातो. असे भरपूर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये असे वेंडर्स आहेत आणि दोज इंडस्ट्रीज एस्पेशली ऑटोमोबाईल इंडस्ट्री दे ऑपरेट ऑन द स्ट्रेंथ अँड द क्वालिटी ऑफ द वेंडर मॅनेजमेंट सिस्टम दॅट दे हॅव अँड द क्वालिटी ऑफ वेंडर्स दॅट दे हॅव. अँसिलरीज म्हणतात त्याला अँसिलरीज म्हणतात आणि दोज पीपल बिकम लार्ज एंटिटीज. म्हणजे ॲज अन एम्प्लॉई इफ यू वुड हॅव अर्न 5 lakhs a month, as an entrepreneur and an independent vendor with captive business of that big company, त्यांची इन्कम वर्षाला 10, 12, 15, 20, 25, 50 कोटी असते. म्हणजे त्यांची देखील प्रगती झाली आणि तो टॅलेंट वेस्ट नाही होत. जेव्हा तुम्ही एका एम्प्लॉईला नर्चर करतात तेव्हा तुम्ही त्याला ट्रेनिंग देतात, एक्सपोजर देतात, एक्सपिरियन्स देतात, नॉलेज वाढवतात, विजडम देतात. तर या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडनं शिकून गेलेल्या माणसाने कोणा दुसऱ्याकडे वापरला तर ते तुमचं लॉस आहे. त्यापेक्षा जर तुम्ही त्याला उद्योजक बनवून जर निगडीत करून ठेवलं इन द फॉर्म ऑफ अ वेंडर ऑर अन इंटरनल ॲसेट ट्राईंग टू क्रिएट वन डिफरंट वर्टिकल, वेल अँड गुड. म्हणजे युअर व्हेंचर कॅपिटलिस्ट फॉर युअर ओन टीम मेंबर हु विल नाव कंटिन्यू विथ यू आणि मेक यू ग्रो फास्टर. तर हे देखील तुम्ही करू शकता. क्या बात आहे. आय थिंक फायनल अंडरस्टँडिंग इज दिस की कुठलाही बिझनेस असेल, किती लहान असेल, तर सक्सेशन प्लॅनिंग करणं गरजेचंच आहे. आणि जरी नेक्स्ट पिढी नसेल तर त्याच्या नेक्स्ट पिढी काहीतरी करू शकते आणि द लेगसी पार्ट विल बी टेकन केअर आणि लेगसीचा फायदा सगळ्यांनाच होईल. आय थिंक इट वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग डिस्कशन सर. थँक्यू फॉर गिव्हिंग द टाइम. थँक्यू सो मच.